जगविख्यात तबलावादक झाकीर हुसेन यांचं नुकतंच निधन झालंय। त्यांच्या फुफ्फुसामध्ये फायब्रोसिस असल्यामुळे त्यांची प्रकृती काही दिवसापासून खालावत होती। फायब्रोसिसमुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता। या आजारामुळे त्यांच्या फुफ्फुसामध्ये कडकपणा निर्माण झाला होता, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक क्षमतेवर झाला। कुटुंबीयांच्या माहितीनुसार फायब्रोसिस व्यतिरिक्त झाकीर हुसेन यांना अनियंत्रित रक्तदाबाचा त्रास होता। सतत वाढणाऱ्या घटणाऱ्या बीपीमुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला। यामुळे त्यांची तब्येत अधिकच खालावत गेली आणि अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला। झाकीर हुसेन यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे। तबल्याच्या सुरावटीने जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या या कलाकाराची उणीव कधीच भरून निघणार नाही, अशी भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।